नमस्कार, मी श्रावणी आणि आपण पाहत आहात 1 मिनिट न्यूज. अमेरिकेत नोकरी करणे आता फक्त श्रीमंतांचे स्वप्न आहे का? अमेरिकेने H-1B व्हिसावर $1 लाख मोठा शुल्क लावून लाखो भारतीय टेक व्यावसायिकांना मोठा धक्का दिला आहे. हा नवीन नियम 21 सप्टेंबरपासून लागू झाला आहे. या घोषणेमुळे अमेरिकेत राहणाऱ्या आणि तिथे जाण्याचा विचार करणाऱ्या हजारो भारतीयांमध्ये खळबळ उडाली. कंपन्या आणि लोकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र नंतर व्हाईट हाऊसने स्पष्ट केले की हा शुल्क फक्त नवीन अर्जदारांसाठी आहे, सध्याच्या व्हिसा धारकांसाठी नाही. पण या एका निर्णयाने भारतीय IT क्षेत्रात मोठे वादळ निर्माण केले आहे. या निर्णयानंतर सुट्टीवर किंवा कौटुंबिक कारणांसाठी भारतात आलेल्या हजारो भारतीय व्यावसायिकांमध्ये तात्काळ भीती पसरली. सोशल मीडियावर अफवांचे पेव फुटले की त्यांना अमेरिकेत परत येऊ दिले जाणार नाही. अनेकांनी तर आपला प्रवास रद्द केला आणि काहींनी लगेच परतीचे विमान तिकीट बुक केले. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने तात्काळ पाऊल उचलले आणि अमेरिकेतील आपल्या दूतावासांना व वाणिज्य दूतावासांना भारतीय नागरिकांना शक्य ती सर्व मदत देण्याचे निर्देश दिले. त्यांनी एक आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांकही जारी केला. आता आपण पाहिलं 1 मिनिटाचं संक्षिप्त सारांश. सविस्तर माहितीकरिता हा रिपोर्ट पुढे पाहत रहा. चला या बातमीचे सविस्तर विश्लेषण करूया. अमेरिकेने H-1B व्हिसावर $1 लाख शुल्क लावण्याचा निर्णय काही अचानक घेतलेला नाही. हा अमेरिका फर्स्ट या धोरणाचा एक भाग आहे. गेल्या काही वर्षांपासून अमेरिकन प्रशासनाने H-1B व्हिसाचे नियम सातत्याने कडक केले आहेत. त्यांचा युक्तिवाद आहे की भारतीय IT कंपन्या या कार्यक्रमाचा गैरवापर करत आहेत, ज्यामुळे अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर परिणाम होत आहे. सप्टेंबर 21, 2025 पासून लागू झालेला हा निर्णय आतापर्यंतचा सर्वात कठोर उपाय आहे. भारतीय उद्योगाने, विशेषतः IT क्षेत्राने या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. NASSCOM ने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की हा निर्णय अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे आणि नवनिर्मितीचे इनोव्हेशन नुकसान करेल. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की भारतीय कंपन्या आधीच अमेरिकेत स्थानिक भरतीवर लक्ष केंद्रित करत आहेत. अनेक अमेरिकन खासदार आणि उद्योगपतींनीही या निर्णयाला विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की H-1B व्हिसा कार्यक्रम अमेरिकेकडे सर्वात कुशल आणि प्रतिभावान लोकांना आकर्षित करतो. अशा प्रकारचा शुल्क अमेरिकेची स्पर्धात्मकता कमी करेल. सध्या परिस्थिती काही प्रमाणात स्पष्ट झाली आहे, परंतु भविष्यात काय होईल हे अनिश्चित आहे.